शिवसेनेला बेस्ट संप सोडवण्यात काहीही रस नसल्याचं समोर आलेलं आहे, कारण संपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी चित्रपट मस्त असं उत्तर दिलं. बेस्ट संपाबाबत मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीची बैठक संपली असून शशांक राव यांनी संपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. समितीनं समजून घेतलेलं आहे आमचं म्हणणं, तरी देखील आम्ही संप सुरूच ठेवणार आहोत असं शशांक राव म्हणाले. बेस्टच्या संपाचा आणखीन 2 दिवस हा संप लांबण्याची शक्यता आहे. आज मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय समितीसोबतच्या बैठकीमध्ये बेस्ट कर्मचारी कृती समितीच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागण्या मान्य झाल्या तरच बेस्टवर 540 कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे. पर्यायानं तिकिटांच्या दरामध्ये 4 ते 23 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या संपामुळे मुंबईकर बेहाल झाले असताना मुंबईकरांच्या मदतीला स्कूल बस आणि खासगी बस संघटना धावून आल्या. मुंबई आणि उपनगरामध्ये वेगवेगळ्या मार्गावर खासगी संघटनेची वाहनं धावत असून बेस्ट बसच्या भाड्याप्रमाणेच दर आकारले जात आहेत. बेस्ट संपाचा आज 5वा दिवस असून गेल्या 4 दिवसात मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. बेस्ट शिवाय दुसरा पर्याय म्हणून टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि खासगी बस निवडाव्या लागत आहेत. मात्र या खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे असं कळतंय. मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शाळेच्या आवारामध्ये संतप्त झालेल्या नागरिकांनी आक्रोश केलेला आहे. यावेळेस संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी शेवटी सैन्य लाठीचार्ज केला. जमावाला पांगवून पोलिसांनी शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलाय. अनैतिक संबंधांमधून 3 भावंडांनी मिळून वडिलांच्या सांगण्यावरूनच बहिणीची हत्या करून आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र ही हत्या नसून हत्या झाल्याचा उलगडा एका सिम कार्डमुळे झालेला आहे. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं पालघरमध्ये सुरू असलेलं MMRDAचं पाईपलाईन टाकण्याचं काम रोखण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना मनोर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईमध्ये मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे लावण्यात आलेले आहेत. याच सुरक्षा कठड्यावर महिलांची नावं लिहून त्यावर बदनामीकारक मजकूर लिहिणाऱ्या एका रोड रोमिओला टिळकनगर पोलिसांनी अटक केली. भिवंडी ठाणे रस्त्यावर अंजूर फाटा इथे रेल्वे पुलाखाली टायरनं भरलेला ट्रक अडकल्यामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक खोळंबली होती. पोलिसांच्या मदतीनं हा ट्रक जो आहे तो बाहेर काढण्यात आलाय. कबूतर चोरल्याच्या संशयावरून वसईमध्ये 70 वर्षीय इस्माची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. वसईच्या रानगाव परिसरात ही घटना घडली. चिंचपोकळी ते साने गुरुजी मार्गावरील मोनोरेलच्या पिलरमध्ये एक मोठं लाकूड अडकलं होतं. यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाण्यातील हिरानंदानी विकासकाच्या इमारतींचं काम करून घेणाऱ्या राहुल पटेल नावाच्या ठेकेदारानं 30 मजुरांची 3 महिन्यांमध्ये मजुरी थकवलेली आहे. तर मजुरी मागितल्यास मजुरांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई विभागीय कार्यालयाच्या वतीनं 66व्या कामगार नाट्य स्पर्धा वरळी इथे संपन्न होत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर यांच्यासह 2 जवान शहीद झाले. पुण्यात हेल्मेट जागृतीसाठी पोलिसांनी अनोखा अभिनव उपक्रम राबवलेला आहे. एकाच वेळेस शेकडो हेल्मेटधारकांनी हेल्मेट घालून या ठिकाणी नाच केलाय. सराफ व्यावसायिकास लुटणारी टोळी पुणे ग्रामीण आणि राजगड पोलिसांनी जेरबंद केली आहे. यावेळेस 2.5 किलो सोनं आणि 10.25 किलो चांदी देखील जप्त करण्यात आली. हडपसर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरट्यांकडून 11 दुचाकी, 25 मोबाईल आणि 1 लॅपटॉप असा सुमारे 6,30,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. माणसाच्या लक्षात साधं पाढे राहत नाहीत, मात्र पुण्याच्या योगेश धुमाळ या अवलियाच्या डोक्यामध्ये चक्क 12,000 मोबाईल नंबर पाठ आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या बहिणीचे पती संभाजी झेंडे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्यातील सरकारला पर्याय देण्यासाठी प्रजासत्ताक पक्षानं कंबर कसलेली आहे. प्रजासत्ताक पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी महिला उमेदवार देणार आहे. पुणे नाशिक महामार्गावर खेड घाट अपघातांचा घाट बनलेला आहे. या महामार्गावरून सहलीसाठी निघालेल्या शाळकरी मुलांच्या एसटी बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. जुन्नरच्या सुलतानपूर भागातील शेतामध्ये एक मृत बिबट्या आढळून आलेला आहे. बबन आतकरी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा मृत बिबट्या आढळून आला. नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 17व्या नाशिक रनला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यावेळेस 20,000 नाशिककरांनी सहभाग घेतला होता. वाहनांची कागदपत्र न तपासता अवघ्या 50 रुपयांमध्ये 6 महिने मुदतीचा पीयूसी दिला जात असल्याची धक्कादायक बाब नाशिकमध्ये समोर आली आहे. संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेला रुग्ण रहीम खान यानं 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. 1 वर्षातील आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मकर संक्रांत हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करणारे मकर संक्रांत उत्सव हा आतापर्यंत संघाच्या शाखांमध्येच व्हायचा. यावेळेस तो मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरीपर्यंत साजरा करण्यात येण्याचं ठरवण्यात आलेलं आहे.
नागपूर जिल्ह्याच्या बेलतूर जवळच्या चिखली इथे विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलची ही बस होती.